स्वामी भक्तांनो, आयुष्यात आपण कोणालाच बदलू शकत नाही, फक्त आपण स्वतःलाच बदलू शकतो. जर आपण स्वतःचा दृष्टिकोन बदलला तर सगळं आपोआप बदलायला लागतं. नमस्कार मित्रांनो, मी समर्थ. आजची कथा फार साधी आणि हृदयाला चिरून जाणारी. ही कथा आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची, ज्यांच्याकडे फार काही नव्हतं, पण एक गोष्ट अफाट होती: स्वामींवरचा विश्वास. एका छोट्याशा घरात ते राहत होते. ते वडील प्रायव्हेट कंपनीत काम करणारे, महिन्याच्या पगारावर घर चालवणारे, आणि त्यांची आई घर, संसार, मुलं सगळ्यांचा आधार. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी. दररोज संध्याकाळी एक ठरलेली सवय होती: दिवसभर किती थकवा असो पण देवाऱ्यासमोर जायचं आणि उभा राहून एकच वाक्य म्हणायचं, स्वामी, आजचा दिवस काढून नेलास, उद्याचं तू पाहशील. मुलांचं मात्र एक स्वप्न होतं: आपले पप्पा कार कधी येणार, आपण बसने, रिक्षाने का जायचं, इतर सगळ्यांकडे तर कारच आहे ना, आपल्याकडेच का नाही. पण ते वडील हसून म्हणायचे, योग्य वेळ येईल तेव्हा आपण घेऊ गाडी. आई कधी कधी काळजीने म्हणायची, अहो, मुलांची खूप इच्छा आहे. पण वडील ठाम होते. ते म्हणायचे, स्वामी जे देतात ते हळूहळू पण कायमच देतात. काही महिने गेले, काही वर्ष गेले आणि काही दिवस निघून गेले. नवीन कपडे कमी झाले, हॉटेलचं जेवण बंद झालं, स्वतःच्या इच्छांना त्यांनी गप्प बसवलं. पण विश्वास ढळला नाही आणि एक दिवस उजाडला. त्यांनी डाऊन पेमेंट एवढी रक्कम जमा केली. त्या दिवशी वडील सकाळीच देवाऱ्यासमोर बसले. त्यांनी डोळे मिटवले आणि स्वामींपुढे हात जोडले आणि मनातच म्हणले, स्वामी, मी फक्त प्रयत्न केला, पुढचं सगळं तुझं. त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला एक सरप्राईज मिळणार होतं. सगळे शोरूम मध्ये गेले. मुलांच्या डोळ्यात खूप चमक होती. हाच रंग, हीच कार. असं करत करत शेवटी त्यांची कार बाहेर आली, नंबर प्लेट लागली आणि घरच्यांच्या डोळ्यात पाणी आलं. घरची परंपरा होती, नवीन गाडी आली की सगळ्यात आधी देवाला दाखवायची. संध्याकाळ झाली होती. आकाश अचानक काळं झालं. वारा सुटला. पाऊस कोसळायला लागला, जणू निसर्गच परीक्षा घेत होता. एका चौकात लाल सिग्नल. गाडी थांबलेली आणि क्षणार्धात एक प्रचंड झाड थेट कारवर कोसळलं. ते सगळे दरबारात चाललेले होते आणि झाड कोसळल्या कोसळल्या भयंकर आवाज आला. लोक ओरडले, कोणी धावलं, कोणी हात डोक्यावर घेतले आणि कार अक्षरशः दबली गेली. आणि काही क्षण सगळ्यांना वाटलं सगळं संपलं. पण स्वामींची लीला पहा, चारही जिवंत होते. फक्त त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर वडिलांनी डोळे मिटून एवढंच म्हणलं, स्वामी, आज तूच आमच्यामध्ये उभा राहिलास. लोक बोलायला लागले, वाईट मुहूर्तावर गाडी घेतली तुम्ही. कोणी बोलायला लागलं की अशुभ गाडी आहे. कोणी म्हणतंय की नशीबच तुमचं खराब आहे. मुलांच्या मनात भीती आणि आईच्या मनात प्रश्न निर्माण झाले. पण वडील मात्र शांत होते. ते म्हणाले, जिथे स्वामी असतात तिथे अपघात नसतो, तिथे फक्त इशारे असतात. गाडी इन्शुरन्समुळे रिपेअरला गेली. त्यानंतर ती रिपेअर होऊन आली. काही दिवस गेले आणि एक दिवस गाडी परत आली. तो दिवस पुन्हा एक परीक्षा होता. वडील म्हणाले, चला पुन्हा आपण बसूया. पण आई घाबरलेली होती. मुलं काहीच बोलत नव्हती. पण वडिलांच्या चेहऱ्यावर विश्वास होता. आणि पुन्हा एकदा सगळ्यात आधी ते परत स्वामी दरबाराकडे रवाना झाले. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन वडील म्हणाले, स्वामी, त्या दिवशी तू गाडी नाही, आम्हालाच आवरलं. त्यानंतर त्यांनी कॉलनीत मिठाई वाटली. लोक म्हणाले, तीच गाडी अहो विकून टाकायला हवी होती. तेव्हा वडील हसले आणि म्हणाले, ज्या गाडीने स्वामींच्या कृपेने आमच्या कुटुंबाची जान वाचवली, ती गाडी मी कशी विकू? स्वामी भक्तांनो, ही कथा एका कारची नाही, ही कथा आहे विश्वासाची. ही कथा आहे स्वामींवरच्या विश्वासाची. स्वामी समर्थ सांगतात, जे घडतं ते तुझ्या समजण्या पलीकडे असतं, पण तुझ्या भल्यासाठीच असतं. स्वामी भक्तांनो, तक्रार करणं सोपं असतं, पण विश्वास ठेवणं कठीण. पण एकदा का स्वामींवर सोपवलं ना, तर संकट ही कृपा वाटायला लागतं. म्हणून आपली बघण्याची दृष्टी बदला, आपले विचार बदला आणि आपलं आयुष्य बदलताना तुम्ही पहा. चला भक्तांनो, पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत एकच ओळ लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.